महायुतीच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात एक नवा फॉर्म्युला समोर आल्याची चर्चा रंगतीये। भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा लढणार असल्याचं म्हटलं जात आहे। भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार असल्याची माहिती देखील आहे। राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर राष्ट्रवादी रिंगणात उतरेल असं म्हटलं जात आहे। अनेक दावेदार असलेल्या जागी सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल अशी बैठकी अंतर्गत चर्चा झाल्याचं देखील कळतंय। सविस्तर पाहणार आहोतच, पण अर्थात महायुतीची बैठक पार पडलेली आहे आणि या महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली असली तरी 9 मार्चला पुन्हा बैठक होणार आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, पुन्हा 9 मार्चला बैठक होणार आहे मवियाची। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं संजय राऊत म्हणतात, तर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तुम्ही देखील ऐकलं असेल, माझ्या चेहऱ्यावरून काय दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। त्यामुळे आता 9 मार्चची जी बैठक असेल ती अंतिम बैठक असेल की पुन्हा बैठकांवर बैठका होतील? लागवी अगदी बरोबर आहे। एका बाजूला आपण बघतोय की महाराष्ट्राला घेऊन, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागांना घेऊन जे आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्हीही आघाडी युतीमध्ये अद्यापही कुठलाही निर्णय अंतिम झालेला नाहीये असंच दिसून येते। कारण महाराष्ट्राच्या जेव्हा लोकसभेच्या पहिल्या यादी जाहीर झाली भाजपची, तेव्हा सुद्धा महाराष्ट्राच्या एकाही जागेवरचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सातत्याने हे म्हटलं जाते की चर्चा सकारात्मक होती। मात्र आपण बघतोय की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मागच्या 2 बैठकीला अनुपस्थित होते, मात्र आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांची अचानकपणे एंट्री झाली। आपण याकरता असं म्हणतोय कारण वंचितचे जे शिष्टमंडळ येणार होतं त्यांनी खूप उशीर लावला। बैठक जी आहे ती 12:30ची होती आणि 12:30च्या तासभरानंतर प्रकाश आंबेडकर यावेळी या ठिकाणी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पोहोचलेले। यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना एक गोष्ट वारंवार महाविकास आघाडीला विचारली होती की आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत की फक्त निमंत्रक आहोत। आजच्या बैठकीत सुद्धा प्रकाश आंबेडकर हे हसत हसत, बैठक संपल्यानंतर हसत हसत बैठकीच्या बाहेर पडले। माध्यमांना त्यांनी कुठलाही ठोस जे काही निर्णय झाला असेल किंवा ठोस जी चर्चा झाली असेल, ज्या जागा वाटपाचं झालं असेल किंवा कोणत्या जागांवरती अजूनही पेच फसलेला आहे याबाबत त्यांनी उत्तर जरी दिलं नसलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं आणि हे हास्य खरोखरच महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ असेल, महाविकास आघाडीला आनंद देणारा असेल की काय असा आता एक प्रकारे अंदाज व्यक्त केला जात असतानाच आज संजय राऊतांनी बैठक झाल्या जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेस मात्र संजय राऊत स्पष्टपणे म्हणाले की 48 जागांवरती आमची चर्चा झालेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणि जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्याच्यामध्ये एवढं कळलंय की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीमध्ये जवळपास 17 जागांसाठीचा प्रस्ताव जो आहे तो वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसमोर ठेवलेला आहे आणि या 17 जागांवरती आज चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून कळालंय। मात्र संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की टोटल सगळ्या 48 जागांवरती आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे। दुसरीकडे जेव्हा आपण कुठल्याही म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पार्टीला ज्यावेळेस आपण विचारतो, शरद पवार गट असो किंवा मग काँग्रेस पक्ष असो किंवा मग तिसरा ठाकरे गट असो, त्यांचं एक मत नेहमी स्पष्टपणे असतं की ज्या जागांवरती आमचे सिटिंग खासदार आहेत किंवा म्हणजे जे लढून सध्या आहेत जिंकलेले ते, किंवा त्याचबरोबर आम्ही 2019ला ज्या पद्धतीने लढलो होतो जिथे आमची शक्यता जास्त आहे त्यासाठी आम्ही दावेदारी सांगणारच। मात्र एकूणच महाविकास आघाडीचा सध्याचा फॉर्म्युला आणि वंचितचा एकूण सध्याचा फॉर्म्युला असाच दिसून येतोय की मेरिटवरून ठरवलं जाईल की नेमकं तिकीट कोणाला द्यायचं। कारण आपण बघतो की कोल्हापूरची जी जागा आहे त्यासाठी महाविकास आघाडीने शाहू महाराजांसमोर फक्त जागा ऑफर केलेली नाहीये, तर महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत, मग राष्ट्रवादीचं तुतारीचं चिन्ह असो, शरद पवार गटाचं किंवा ठाकरे गटाचं जे आहे मशाल असो किंवा काँग्रेसचा हात असो, या तिन्ही गटांपैकी, तिन्ही पक्षांपैकी एक चिन्ह जे आहे ते शाहू महाराजांनी स्वतः निवडायचं आहे। अशा प्रकारे मेरिटवरती तिकीट जागा किंवा तिकीट वाटप करावं असं वंचितचं सध्याचं जरी मत नसलं तरी महाविकास आघाडीचं हेच मत आहे की मेरिटवरती जागा निवडणूक जी आहे ते तिकीट द्यावी। निश्चित। ज्योत्स्ना, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।